सुरू होतोय पुन्हा एकदा ऋतिक पाटील चढाईसाठी येतोय 2-0 शगुड फलकांवर त्या ठिकाणी आपण ऋतिकची चढाई पाहणार आहोत। डायरिंग मध्ये खेळ करणारा हा ऋतिक पाटील आहे। मित्रांनो लक्षात घ्या, अनेक वेळेला कबड्डी असेल किंवा इतर खेळामध्ये डेअरिंग अनेक वेळेला करावीच लागत असते। काही असे देखील कबड्डीपटू आहेत जे यशस्वी झाले आपल्या कबड्डी क्षेत्रामध्ये। जुने देखील अशी खेळाडू आहेत की ज्यावेळेला संधी मिळते ना त्यावेळेला पळ द्यायचं नाही, मग काय असेल ते जागेवर हिशोब करायचं। असं देखील अनेक कबड्डीपटू आपण पाहिलेले आहेत या कबड्डी क्षेत्रामध्ये। आणि काही कबड्डीपटू असे देखील आपण पाहिलेत, मग कुठे तर जायचं, पॉईंट मारायचं की नाही, कदाचित आपण आउट झालो तर मग आपले पाठीराखी आपल्याला कुठेतरी शिवाय देतील, मग पाठीराखी कुठेतरी नाराज होतील, मग तिथे आपल्यामध्ये जे असणारं कौशल्य आहे हे कधी बाहेर काढताच आलं नाहीये। मग असे देखील अनेक खेळाडू आहेत जे आपलं कौशल्य बाहेर काढता काढता मैदानाच्या बाहेर कधी गेले हे देखील कळलं नाहीये। म्हणजेच इथे कुठेतरी आपल्यामध्ये डेअरिंग असणं गरजेचं आहे आणि त्या डेअरिंगचा वापर करणं, मग जे काय असेल ते हिशोब जाग्यावर, हिशोब मैदानावर, अशा पद्धतीने देखील खेळणारे अनेक खेळाडू आहेत। मग ते यशस्वी ठरत असतात, कधी कधी नुकसान देखील होत असतं। या दोनही बाजू आहेत, कारण कधीही आपल्याला एका बाजूने जाता येत नाहीये, दोनही बाजूंचा विचार करावा लागतो। परंतु अगदीच काही खेळाडू कधी कधी त्या ठिकाणी असे अयशस्वी ठरतात। सुंदर एक मन 11 संघाकडून या ठिकाणी एक चांगली पकड झालेली आपण पाहिली। सुंदर पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। हितेश पाटील आणि आता मात्र चढाईसाठी साहिल थळे, मन 11 संघाचा हा साहिल थळे चढाईसाठी प्रतिस्पर्धी संघाच्या प्रगणामध्ये त्या ठिकाणी चढाईसाठी जातोय। धन्यवाद देणार आहे आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी। आम्हाला निरीक्षक म्हणून लावले नरेश मात्रे असतील, त्यानंतर आमचे उल्हासजी पाटील असतील। खऱ्या अर्थानं गुणांकनाचं पूर्ण जबाबदारी या ठिकाणी उल्हासजी पाटील यांच्या माध्यमातून केली जाते, कारण हे देखील करणं सोपं नाहीये। उल्हास पाटील यांना एक मोठा अनुभव आहे, रायगड जिल्ह्यातील एक नामांकित पंच आहेत, निरीक्षक म्हणून देखील अनेक वेळेला काम पाहिलेलं आहे, परीक्षक म्हणून अनेक वेळेला लीग स्पर्धांमध्ये देखील हे गुणांकनाचं काम हे उल्हास पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि नक्कीच आज देखील ही संपूर्ण जबाबदारी उल्हास पाटील सर यांच्यावर सोपवली गेली आणि ते उत्तम काम त्यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय। त्यानंतर अच्युत पाटील असतील, एक नामांकित पंच आहेत, पद्माकर पाटील आहेत, पंकज पाटील आहेत, धनंजय म्हात्रे आहेत, संदीप टेमकर आहेत। हे सर्व रायगड जिल्ह्यातील नामांकित पंच आपल्या या लीग स्पर्धेसाठी मिळाले। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने त्यांना नेमणूक या ठिकाणी दिली, अर्थात त्यांचं देखील कार्य उत्तम आहे, चांगलं आहे आणि अशाच पंचांचं देखील या ठिकाणी काम आपण त्यांना देखील आम्ही मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय। शनिवार उद्याचा मात्र रविवार दिवसामध्ये आपण आराम करा, परंतु पुन्हा संध्याकाळी आपल्या व्हिडिओला स्वयंसेवक आपल्याला हजर होण्याचं आहे पुन्हा एकदा ऋतिक पाटील, कारण उद्या देखील यानंतर होणारा सामना असेल आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब। या दोन्ही संघांना आपण तयार करायचं आहे। आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब
साऊंड कॅबिनेट मॅन्युफॅक्चर या दोनही संघानं आपण तयारीत राहा. खेळ पुन्हा एकदा ऋतिक पाटीलचा आपण पाहतोय. एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन, सांघिक शक्तीचं प्रदर्शन आणि जवळपास सुंदर सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पाटील चढाईसाठी कर्णधार म्हणून चढाई करणारा दोनही बाजू सांभाळणारा सागर पाटील आहे. सागर पाटलांची पकड जरी आपण पाहिली ही पकड देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा नेहमी प्रदर्शन करत असतो. आता चढाईसाठी गेला परंतु त्याच्यामुळे सगळ्यांना आणि आणि आता मात्र दोघांकडे एक गुण मात्र दिलेला आहे. आता मात्र सलीला आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं. सलीला मध्येच त्या ठिकाणी सुरुवातीला बदलीमध्ये त्या ठिकाणी काढलं आणि सनीनं मात्र खऱ्या अर्थानं आपली चूक दाखवली. मग आता मात्र स्थान पक्क झालं. म्हणजे या ठिकाणी संधी आणि त्या संधीचं सोनं करणं हे तितकंच महत्वाचं आहे. सनीने खूप आपला सामना त्या ठिकाणी टिकवण्यासाठी एक मुलाचा हातभार लावला. सनीनं पुन्हा एकदा एक नंबरची जर्सी परिधान केलेला साहिल खळे चढाईसाठी जातोय. सिंगल अर्थात सडसडीत बांध्याचा खेळाडू आहे परंतु त्याच्या अंगामध्ये असणारी चलाखी हे देखील त्याच्या खेळाचे गमक आणि सिद्ध देखील करतोय. एक गुण मारल्याचं देखील त्या ठिकाणी गाव मात्र अर्थात साहिल खळे करतो आणि एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. 6-4 असा हा गुणफलक 6-5 गुणफलक त्या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा ऋतिक पाटील चढाईच्या भूमिकेमध्ये आपल्याला कबड्डी इथे ऋतिक पाटील किती गुण घेतोय आपल्याला पाहायचं आहे. 1 2 3 कबड्डी कबड्डी आणि फक्त कबड्डी. कबड्डी म्हणजे आपुलकीनं वाहणारा प्रेमाचा झरा असतो. कबड्डी असा खेळ आहे दोघांनी खेळायचा असतो. एक बाद झाला तर दुसऱ्यानं खेळ सावरायचा असतो आणि हेच सावरण म्हणतात, हे सवर्ण म्हणतात आणि ते या ठिकाणी प्रत्यक्ष कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सर्वान पाटील मात्र परततोय आपल्या प्रांगणामध्ये. त्याला पुन्हा एकदा प्रतिकार करण्यासाठी ऋतिक पाटील येतोय. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला ऋतिक पाटील पाहायचा आहे. ऋतिकचा पुन्हा एकदा झंझावात अशाच पद्धतीने आणि येस सागर मात्र त्यांच्याकडनं बोललो प्लेयर मध्ये त्यांची टीम लागते. पवित्र मात्र बाद झाला. किती चढल आता तुझ्या कपडा. चला विसल पडले. आपण लगेचच तयारी मात्र आपल्याला दाखवायची आहे. 5 जणांना पण आणतो मी. डोडो स्ट्रायकर संघाचा संघ प्रशिक्षक चेतन पाटील आणि संघ व्यवस्थापक कौस्तुभ धुमाळ. तर इकडे मात्र संघ प्रशिक्षक अनिकेत पाटील आणि सचिन पाटील. आपण पाहतोय मन 11 या संघाच्या वाटी.
डॉक्टर स्ट्रायकर्स आणि मन 11 पुन्हा एकदा डॉक्टर स्ट्रायकर्स संघाकडे इकडून जातोय. भोंगा वाजतोय म्हणजे थर्ड या ठिकाणी सूचित केलं जातोय. सर्वांना पहिले दिले सर्वान पाटील 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू जवळपास निम्मी आघाडी आणि निम्मी पिछाडी 11-6 आणि या ठिकाणी मन 11 या संघावर मात्र येतोय. डॉक्टर स्ट्रायकर यापुढे होणारा सामना असेल RN कन्स्ट्रक्शन्स वर्सेस व्हॉइस लॅब. आपण दोन्ही संघांना पडता जायचंय. RN कन्स्ट्रक्शन्स वर्सेस व्हॉइस लॅब. आपण तयारी राहा. पुन्हा सामने 14-7 सागर पाटील आपल्या संघाचा एक मुख्य खेळाडू, आपल्या संघाचा एक जबाबदार खेळाडू, आपल्या संघाचा एक कष्टपैलू खेळ करणारा खेळाडू. 7 गुणांवर मात्र आहे. 7 दुणे 14 आणि 7 गुणांची आघाडी अजून देखील आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर स्ट्रायकर या संघाने कर्णधार मकरंद म्हात्रे अनेक वर्षांपासून देखील या कबड्डीमध्ये खेळत असताना पाहतोय. कारण नवजीवन आता सर्व पेसारीचे संघ या ठिकाणी आहेत आणि नवजीवन पेसारी देखील अनेक वर्ष सेवा देणारा मकरंद म्हात्रे आहे. आणि आज मुख्य कर्णधारच्या भूमिकेमध्ये त्याला आपल्याला पाहायला मिळतोय. सनी पाटील लक्षात घ्या. यानंतर देखील होणारा सामना असेल RN कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब. आपण तयार राहायचंय. आणि उद्या याच्यानंतर अजून एक सामना होणार लक्षात घ्या. आणि उद्याची स्पर्धा ही बरोबर संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. याची देखील सर्वांनी नोंद घ्या. आणि उद्या पहिला सामना खेळला जाईल 6 वाजता रायगड डायनामोस वर्सेस टी हिरोज अँड लँड सर्वे. या दोनही संघानं आपण बरोबर 6 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची. रिपोर्टिंग सर्व संघांना करायचं लक्षात घ्या. परंतु पहिला सामना 6 ला सर्व संघांना रिपोर्टिंग करायचं आहे. पण पहिला सामना उद्या बरोबर 6 वाजता खेळला जाईल. रायगड डायनामोस वर्सेस टी हिरोज अँड लँड सर्वे
पटापट स्ट्रायकर संघाकडे 15 गुण आहेत, इकडे मन 11 ते मात्र 8 गुण आहेत. आपल्याला कुठेतरी प्रयत्न करावेच लागणार आहे. तर मन 11 त्याशिवाय आपलं देखील इकडे काही विजयाची अपेक्षा मात्र करून चालणार नाही. जर आपल्याला पुढे जायचं असेल तर मात्र तेवढ्या गुणांची आपल्याला आगमन करणं गरजेचं आहे. नव्हे तर त्यांच्या बरोबर येऊन पुढे जायचं असेल तर मात्र आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. कारण पलीकडचा संघ डॉक्टर स्ट्रायकर हा देखील आता 15 गुणांवर आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे खेळण्याचा जो क्षमता आहे आणि त्यांच्याकडे खेळण्याची जी कला आहे ही मला अप्रतिम आहे. नक्कीच अजून एक गुण अर्थात डॉक्टर स्ट्रायकर या संघाला मात्र येऊन पडतो. पुन्हा एकदा ऋतिक पाटील जास्ती प्रधान केलेला खेळाडू सामना मात्र मध्यंतरासाठी या ठिकाणी थांबतोय. डॉक्टर स्ट्रायकर वर्सेस मन 11. हेलो सात मित्रांचे ग्रुप पेशारी आयोजित पेशारी प्रीमियर लीग 2025 या लीग स्पर्धेमध्ये सर्व सहभागी संघांना एक सूचना आहे. उद्याचा सत्र बरोबर ठीक 6 वाजता चालू होण्याची नोंद घ्या. सर्व संघांनी, संघ नायकांनी आणि संघ व्यवस्थापक, संघ कोच बरोबर सर्व संघांनी उद्या बरोबर इथे 6 वाजता उपस्थित राहायचे आहे. आणि 6 वाजता पहिला सामना खेळवला जाईल. एक गटातील रायगड डायनामोज वर्सेस टी हिरोज ह्या दोन्ही संघांना सूचना राहील आपण आपला सामना 6 वाजता चालू होण्याची नोंद घ्या. चालू स्कोरर दे आहे ना स्कोरर चालू कर. यादव अर्थातच या ठिकाणी बाद झाला आणि पुन्हा एकदा ऋतिक पाटील जवळपास 8-19 पुढील दोन्ही संघ आपण तयार राहा. आरएन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब या दोन्ही संघांना आपण तयार राहायचं आहे. साहित्याकडे बाद होतोय अर्थात केलेला आहे.
पुन्हा एक सनी पाटील 13/10 च्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं संपन्न होणारी ही कबड्डी आहे. आज विशेषतः एक लीग स्पर्धा असल्या कारणानं एकच मैदानाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. संपूर्ण नवीन अगदी फ्रेश मैदान या ठिकाणी 7 मित्रांची या गृहाला तयार करावं लागले. अशा पद्धतीनं विशेष मेहनतीतून साकारलेली विशेष कष्टातून या ठिकाणी निर्माण झालेली ही कबड्डी स्पर्धा म्हणजेच पेसाली प्रीमियर लीग 2025 आपण ही पाहतोय. पुन्हा एकदा डेअरिंगमध्ये खेळ करणारा अतिशय डेअरिंगमध्ये ऋतिक पाटील आणि एक गुणवत्ता आपल्या संघासाठी या ठिकाणी केला जातोय. नयन पाटील चढाईसाठी एक उंच बरा नयन पाटील, परंतु येथे मात्र याची जी पायाची पकड आहे ही या ठिकाणी नक्कीच खूप सुंदर होती. साई पाटील खरोखर साई पाटील आकर्षक, कारण आपण जी प्रामुख्याने हेरून म्हणजे पाहून अचूक पद्धतीनं केलेली जंप ही खऱ्या अर्थानं आपल्या गुणवत्तेचा एक भाग आहे. तिकडे मात्र मात्र त्या ठिकाणी लोन स्वीकारावं लागलंय. ते म्हणजेच मन 11 या संघाला 9-25. साहिल खळे पुन्हा एकदा आपण जायच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि पुन्हा त्या ठिकाणी मन 11 या संघाला नंबर दिला जातोय. YouTube लाईव्ह कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. अनेक युवक त्या ठिकाणी आपल्याला पाहतात जे घर बसल्या देखील या कबड्डीचा मनोनादपणे आनंद लुटत आहे. पेसाली कबड्डी प्रीमियर लीग 2025 एक चांगला पायंडा या ठिकाणी पडलेला आहे 7 मित्रांची. सोजूला लक्षात नाही आलं. पाणी हवं का? थंड पाहिजे. सनी पाटील सोजूला घेऊन आला तरी चालेल. हो आता मात्र सनी आराम से
चला सामना मात्र सुरू होतोय. पुढे संघ आपण तयार आहे. आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब या दोन्ही संघांना आपण तयार करायचं आहे. दहा 17 गुणांची आघाडी आतापर्यंत आपल्याला डॉडर स्ट्रायकर्स या संघाकडे पाहायला मिळतोय. कारण नक्कीच या स्पर्धेमध्ये कोण अंतिम टप्प्यामध्ये जातोय आणि कोणाला पराभव लागणार आहे रिक्त असते. कारण एकूण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक अशी 4 बक्षिसामध्ये या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ज्यामध्ये ह्या बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख 30,000, द्वितीय क्रमांकासाठी रोख 20,000, तृतीय क्रमांकासाठी रोख 10,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख 10,000 आणि आकर्षक चषक अशा ठिकाणी या बक्षिसाचं स्वरूप आहे. जे संपूर्ण बक्षीस आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तसेच आजच्या दिवसामधील उत्कृष्ट चढाईपटू आणि उत्कृष्ट पकडपटू अशी 2 बक्षिसं काढण्यात येणार आहे. जी उद्या त्यांना हे बक्षीस दिले जाणार आहे. ज्याच्यामध्ये कैलासवासी परशुराम लोखंडे यांच्या स्मरणार्थ कुमार गौरांग आकाश कांडेल यांच्याकडून फुलं देण्यात आले आहे. ते उद्या विद्यालयात केले जाईल. आजच्या दिवसातील उत्कृष्ट चढाईपटू आणि आजच्या दिवसातील उत्कृष्ट पकडपटू याच्यासाठी कैलासवासी परेश संतोष पाटील या संघाला आपण तयार राहा. हितेश पाटील, मन हितेश पाटील. आता मात्र कुठेतरी करावं लागत आहे. पुन्हा एकदा साई पाटीलचा पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स आणि तीच पकड आणि तीच त्या ठिकाणी धमक आणि तीच दहशत सातत्यानं प्रतिस्पर्धी संघाला दाखवत होते. सगळे आणि संपूर्ण बेसारकर या ठिकाणी पुढे गोविंदानं ही स्पर्धा मात्र खेळत आहेत. मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या जल्लोषामध्ये
ही स्पर्धा मात्र खेळायला अनुभवत आहे. ह्याच्यापेक्षा एक वेगळी एकी असू शकत नाहीये, कारण ही एकीचं बळ आहे जे प्रामुख्यानं आपल्या पेसाकरांना या ठिकाणी दाखवून दिले हमसाबाई आहे. आणि हीच भूमिका भविष्यात देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे आपल्या एकीच्या दृष्टिकोनातून, मग खेळाच्या माध्यमातून. कारण आपण सगळे कबड्डीचे माहीत आहोत, आपण सगळे कबड्डीला खऱ्या अर्थानं आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेले आपण सर्व खेळाडू आहोत, सर्व चाहते वर्ग आहोत, सर्व व्यासपीठावर मंडळी आहे. मन 11 बसायचं डोडो स्ट्रायकर स्वराज मात्रे. चला पुढील संघ आपण लाईन व्हायचं आहे. आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब या दोन्ही संघांना आपण लाईन व्हायचं आहे. या नंतरचा सामना आपल्याला खेळायचा आहे, याची देखील आपण नोंद घ्या. आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब 7 मित्रांची ग्रुप बेसारी आयोजित बेसारी प्रीमियर लीग 2025 चा मात्र प्रारंभ या ठिकाणी झाला. मान्यवरांच्या शुभ हस्ते या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. आणि बोलता आपण खेळता आपण पाहता अनुभव घेता आपण आजच्या कबड्डी स्पर्धेतील शेवटच्या सामन्याकडे वळणार आहोत. या सामन्यानंतर आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब ह्या दोन संघांचा खेळ आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत. या दोन्ही संघांना आपण तयार राहा. 13-37 एक खूप मोठा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि अजून देखील त्या ठिकाणी काही गुणांची साहिल धळे 14-37 सामना जवळपास त्या ठिकाणी आपण पाहतोय. डोडो स्ट्रायकर्स या संघाच्या बाजूने या ठिकाणी झुकलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अंतिम लढत ही उद्या आपल्याला पाहायला मिळेल. उद्या एक मोठी गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी झालेली असेल, कारण उद्याचा सांगता समारोह आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या मात्र या ठिकाणी या स्पर्धेतील अंतिम सामना मात्र खेळला जाणार आहे. आणि म्हणूनच उद्या मात्र मोठी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळेल. उद्या सर्व संघमालकांना देखील वेळेत त्या ठिकाणी इथे उपस्थित व्हायचं आहे. तसेच सर्व संघ खेळाडू आपण सर्व संघांची रिपोर्टिंग 6 वाजता लक्षात घ्या. सर्व संघांची रिपोर्टिंग 6 वाजता जे उद्या खेळणार आहे. त्याच्यामुळे कदाचित आपल्याला वाटेल उद्याचा पहिला सामना डिक्लेअर केलाय म्हणजे आपण उशीर आलो तरी चालेल असं नाहीये. उद्या सर्व संघांची रिपोर्टिंग 6 वाजता असेल. आपण 6 वाजता यायचं या ठिकाणी आपण नोंदणी करायची आहे. याची देखील आपण नोंद घ्या. उद्याचा रविवारच आहे आणि उद्या सर्व संघमालक संघ खेळाडू कर्णधार प्रशिक्षक व्यवस्थापक सगळ्यांनीच या ठिकाणी वेळेमध्ये यायचं आहे. आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब या दोन्ही संघांना प्लीज आपण मागे थांबायचं आहे. या नंतरचा सामना मात्र आपल्याला खेळायचा आहे. याची देखील आपण नोंद घ्या. सामना मात्र इथे संपलेला आहे. कामाटीचे